Now, here today we'll discuss the reaction of arene diazonium salt. Now, reaction of arene diazonium salt. Okay, reaction of arene diazonium salt. Clear दिसत आहे बेटा तुम्हाला बोट? ओके ओके, यामध्ये पाहायचं आपल्याला रिएक्शन इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ रिएक्शन involving displacement of diazonium salt, diazonium group म्हणून. Okay, now here reaction involving diazonium group. यामध्ये काय होईल बघा. ऍक्च्युअली डायझोनियम सॉल्ट प्रिपेअर कसं करायचं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. लास्ट आहे ना, सिंपल आहे. डायझोनियम सॉल्ट विथ वन ऑफ द एव्हरग्रीन रिएक्शन. एव्हरग्रीन का बरं म्हणतो, पण आपल्याला माहित आहे की डायझोनियम सॉल्टचं इम्पॉर्टन्स काय. म्हणजे प्रत्येक रिएक्शन आपण जे इथे स्टडी करतो त्याचे एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिक इम्पॉर्टन्स आहे. ऑर्गॅनिक किंवा केमिकली इम्पॉर्टन्स म्हणून, कारण डायझोनियम सॉल्ट पासून व्हेरायटी टाईप ऑफ अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर करू शकतो. म्हणजे त्याचे इम्पॉर्टन्स खूप आहे. तर it is a remember that whenever you prepare the diazonium salt, generally you prepare from the primary alkenes, sorry not alkenes, primary amines. There is must be aliphatic primary amines or aromatic. तर aromatic primary amines पण आपल्याला तेवढी इम्पॉर्टन्स आहे, कारण aliphatic primary amine पासून जनरल अल्कोहोल कडे जाऊ शकतो, अल्कोहोल बनवू शकतो. पण aromatic primary amine पासून डायझोनियम सॉल्ट जेव्हा बनतो तेव्हा वेगवेगळ्या रिएक्शनला आपण वेगवेगळ्या पद्धतीने सिंथेसिस करू शकतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. ओके, चला बघू. नाउ हियर इन दिस क्लास, इफ वी रिएक्ट द ऑल ऑफ यू नोन द, इफ वी रिएक्ट द नाइट्रस ऍसिड विथ द करस्पॉन्डिंग aromatic प्रायमरी अमाइन्स लाईक दिस. जर प्रायमरी अमाइन जर घेतला आपण, ओके, NH2, याला लिहिताना असं पण लिहू शकतो तुम्ही लाईक दिस C6H5 NH2, किंवा असे लिहितात जनरली आपण ArNH2 लिहू. हा एनिलीन आहे. ओके, आणि याला नायट्रस ऍसिड सोबत ट्रीट करू. नायट्रस ऍसिड वी ऑल ऑफ यू नोन अबाउट इट इन द सिच्यू फॉर्म. सिच्यू फॉर्म मध्ये कसं बनवलं जातं नायट्रस ऍसिड? इट इज अ प्रिपेअर फ्रॉम विच कंपाऊंड्स? सोडियम नाइट्रेट प्लस HCl. Okay, now what is reaction? Reaction काय बनवलेला? We get here these are the N2Cl. N2Cl हा पॉझिटिव्ह याला निगेटिव्ह या, किंवा एक प्लस एक पॉझिटिव्ह हा न्यूट्रल कंपाऊंड असेल. तुम्ही याला असे लिहू शकता Ar N2 पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. ओके, तर आता बघा, इफ यू डिस्कस दिस, हा कंपाऊंड आपल्याला का बरं महत्वाचा आहे? वाय इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट? जनरली आपण या कंपाऊंड पासून काय बनवू शकतो? तर याची रिएक्शन केली आपण कोणासोबत? CuCl आणि HCl सोबत जर रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळते? येस, व्हॉट विल गेट द? वी गेट द क्लोरोबेन्झीन, बरोबर आहे, प्लस नायट्रोजन गॅस. Now further that, if you react with the this again CuBr and HCl, ठीक आहे. तर आपण जर CuBr क्युप्रस ब्रोमाइड सॉल्ट सोबत जर HCl नॉट HCl HBr सॉरी HBr जर रिएक्ट केलं तर आपल्याला काय भेटेल? ब्रोमोबेन्झीन along with nitrogen gas. Okay, now again if we want to react, ठीक आहे, CuCN आणि HCN, ठीक आहे, आपण याला जर रिएक्ट केलं तर आपल्याला सायनोबेन्झीन भेटेल. and these three reactions are, we call them as, यालाच म्हणतो आपण काय म्हणतो याला? सॅंडमियर रिएक्शन. सॅंडमियर रिएक्शन म्हणतो याला. ओके, खूप महत्वाचे नेम रिएक्शन. चल आपण जर याला पुन्हा प्रिपेअर केलं, फक्त यामध्ये काय केलं, सॉल्ट बदली जर आपण काय केलंय,
की कॉपर यूज केला, फक्त सॉल्ट बदली कॉपर पावडर यूज केली किंवा कॉपर पावडर म्हणण्यापेक्षा कॉपरचे काही पीसेस जर यूज केले आपण इथं, तर काय होईल, CuSCl जर घेतलं तर तुम्हाला क्लोरोबेन्झिनच भेटेल. फक्त काय रिॲक्शनचा रिएजंट थोडा आपण कॅटलिस्ट थोडा चेंज केलाय, ठीक आहे, प्लस नायट्रोजन गॅस. ओके, परत इथे काय करू आपण, CuHbr, फक्त चेंज काय, इथं सॉल्ट बदली इथं कॉपर घेतलं. ओके, तर इथं काय भेटणार आपल्याला, ब्रोमोबेन्झिन प्लस नायट्रोजन गॅस. आणि या रिॲक्शन आपल्याला गटरमॅन रिॲक्शन म्हटलंय. ठीक आहे, इथे लिहून ठेवतो तुम्ही, गटरमॅन रिॲक्शन. दोन्ही रिॲक्शन गटरमॅन रिॲक्शन. आय होप की तुम्हाला दिसेल असेल इथे. ओके, नाव नेक्स्ट, if you want to react with this, here the ki सोबत जर रिॲक्ट केला आपण, म्हणजे पोटॅशियम आयोडाइड साठी, इथं काय भेटेल आपल्याला, पोटॅशियम आयोडाइड सोबत जर रिॲक्ट केलं तर आपल्याला आयोडोबेन्झिन भेटेल प्लस नायट्रोजन गॅस. कंपाऊंड किती व्हरायटी टाइपचे कंपाऊंड बनवते. परत जर याला परत आपण रिॲक्शन करू, इफ यू रिॲक्ट विथ द हियर द माइल्ड रिड्युसिंग एजंट लाईक द H3PO2 and H2O, हा माइल्ड रिड्युसिंग H3PO2 and वॉटर सोबत जर रिॲक्ट केलं तर काय होईल बघा, इथला जर हा निघून जाईल, बेन्झिन भेटेल आपल्याला सिंपल. ठीक आहे, बेन्झिन भेटेल अँड दॅट फर्दर द नायट्रोजन गॅस प्लस H2PO3 भेटेल, H2PO3 आणि प्लस HCl बाहेर निघेल. ओके, परत याच्या रिॲक्शन करू शकतो आपण, माइल्ड रिड्युसिंग एजंट म्हटलं तर आपण इथे युज करू शकतो अल्कोहोल. ही पण रिॲक्शन महत्वाची आहे बरं. तुम्ही जर अल्कोहोल जर युज कराल, C2H5OH, ठीक आहे, रिड्युसिंग एजंट ऍक्ट होतो, आपल्याला काय भेटेल, आपल्याला बेन्झिन भेटेल. पण बेन्झिन सोबत याचं ऑक्सिडेशन होईल, कोणाचं, अल्कोहोलचं. बेन्झिनचं म्हणजे सॉल्टचं काय रिडक्शन, तर आपल्याला इथे भेटेल CH3C डबल बॉन्ड OH, म्हणजे याच्यात ऍसिटल्डिहाइड असं प्रोडक्ट भेटेल. ओके, तर तुम्ही बघितलं असेल की हा एक सेंटर आहे. याचे इम्पॉर्टन्स काय, की व्हरायटी टाईप ऑफ कंपाऊंड प्रिपेअर केलाय. तरी पण आपण एक कंपाऊंड फिनॉल नाही बनवलं, तुम्ही वॉटर सोबत रिएक्शन कराल, म्हणजे मी जर याला असं जर केलं, तुम्हाला माहिती आहे सॉल्ट तर बनवू शकता तुम्ही. मी याला थोडं बाजूला करून टाकतो, सॉल्ट तर बनवून घ्याल तुम्ही. इथून जर आपण वॉटर सोबत जर ट्रीटमेंट केली तर आपल्याला काय भेटते, फिनॉल भेटते. ठीक आहे, फिनॉल प्लस नायट्रोजन गॅस मिळते. ओके, तर हे महत्वाचं इम्पॉर्टन्स आहे की यामध्ये आपण काय केलंय, की सेंटरला डायझोनियम सॉल्ट होता, व्हेरायटी टाईप ऑफ रिएजंट आपण रिॲक्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडला प्रिपेअर केलं. दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द डायझोनियम सॉल्ट. हेच खूप महत्वाचं आहे. ओके, चला बेटा स्क्रीनशॉट घ्या. झालाय, ओके, पुढे जाऊ. नाउ हियर आफ्टर दिस रिॲक्शन we discuss here reaction with aryl sulfonyl chloride. ही पण रिॲक्शन खूप महत्वाची आहे. ओके, तुम्हाला अरिल सल्फोनिल क्लोराइड वर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो 3 मार्काला. नाउ नेक्स्ट वी विल डिस्कस द नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. बघा, रिॲक्शन विथ, हे पण महत्वाची रिॲक्शन, रिॲक्शन विथ अरिल सल्फोनिल क्लोराइड, अरिल सल्फोनिल क्लोराइड. ओके, नाउ हियर अरिल सल्फोनिल क्लोराइड म्हणजेच म्हणजे ही एक नेम रिॲक्शन आहे. इट इज कॉल्ड द हिन्सनबर्ग टेस्ट. हिन्सनबर्ग टेस्ट. याच्यावर क्वेश्चन कसा विचारतात, डिफरन्शिएट, क्वेश्चन असा विचारला जाईल, डिफरन्शिएट प्रायमरी, सेकंडरी and tertiary amines
amines by using हेसनबर्ग टेस्ट. हेसनबर्ग रिएजंट पण म्हणू शकतात. हेसनबर्ग टेस्ट म्हणा किंवा रिएजंट म्हणा सारखंच आहे. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. डिफरन्शिएट प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स. ओके, चला बघू. Aryl sulfonyl chloride. Okay, these are the one compound where they react with the amines and to give the desired products depending upon the number of hydrogen attached to the nitrogen. म्हणजे किती amine ला hydrogen attach आहे, नायट्रोजनच्या नायट्रोजन सोबत किती हायड्रोजन लिंक आहे त्याच्यावर बेसिसवर आपण याला डिफरन्शिएट केलंय. नाव हियर इन दिस क्लास इथाइल अमाइन जर आपण घेतलं, नाव इफ वी फर्स्टली इथे एक पहिला पॉईंट घेऊ म्हणजे आपला आन्सर लिहिता इथे आपण. ठीक आहे. Ethyl amine react with these are the benzene. अरिलच्या बदली बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड to give n ethyl सल्फोनामाइड. n ethyl sulfonamide भेटेल. ओके, नाव आता कशा पद्धतीने रिएक्शन बघा. हियर इफ रिएक्ट विथ दिस वन ऑफ द प्रायमरी प्रायमरी अमाइन रिएक्ट करू आर सॉरी इथाइल म्हटलं तर C2H5 घ्यायला लागेल, इथं NH घ्यायला लागेल प्लस. आता आपण त्या दिस आर द विच बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. तर काय सल्फोनिल एस डबल बॉन्ड ओ इथं Cl इकडे बेन्झीन लावू. तर हा झाला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. काय होईल इथे HCl काढून टाकायचं. ठीक आहे, कारण बघा हायड्रोजन वरच डिपेंड राहील ही रिएक्शन. ओके, तर प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला. व्हॉट इज प्रोडक्ट असा नेचरचा भेटेल. हिअर द C2H5 नायट्रोजन हा हायड्रोजन याला कोण असेल एस डबल बॉन्ड ओ बेन्झिनरी. ऍक्च्युअली हा जो ग्रुप पाहाल तुम्ही, दिस आर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. मग सांगायचं काय ऍक्च्युअली ना, दिस हायड्रोजन जर हा H प्लस म्हणून बाहेर गेला तर नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. हा निगेटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतो, स्टेबलाइज करतो. म्हणजे आपण याला म्हणू शकतो दिस इज द हायड्रोजन इज ऍसिडिक इन नेचर. ऍसिडिक नेचरचा आहे म्हणून इट इज डिझॉल्व इन अल्कली. हे अल्कली मध्ये NaOH किंवा KOH मध्ये हा डिझॉल्व होऊ शकतो, कारण हा बेस सोबत तो इझिली डिझॉल्व होऊ शकतो, कारण हा हायड्रोजन काय आहे ऍसिडिक. का बरं ऍसिडिक आहे, जेव्हा तुम्ही H प्लस काढाल इथून तर नायट्रोजन जो निगेटिव्ह चार्ज येईल हा एवढा मोठा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागलाय, तो स्टेबलाइज करेल म्हणजे H प्लस लवकर डोनेट होऊन जाईल, म्हणजे ऍसिडिक नेचर शो करेल, म्हणजे हा काय करेल बेस मध्ये डिझॉल्व असेल. सिंपल आहे. ओके, ना नेक्स्ट हा प्रायमरी अमाइन झाला. चला सेकंडरी अमाइन कडे जाऊ. तर मी स्टेटमेंट तर लिहित नाही, पण सेकंडरी अमाइन म्हणून तुम्ही काय लिहू शकता, डायइथिल अमाइन घेऊ शकता. तुम्ही स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे C2H5 ठीक आहे बाय 2 हा NH घेऊ. बरोबर. नाउ व्हेन रिएक्ट विथ अगेन दिस आर द Cl S डबल बॉन्ड O बेन्झिनरी. ओके, सेकंडरी अमाइन होता. ओके, चला परत काय होईल HCl बाहेर निघेल. मग इथे रिएक्शन काय होईल. नाउ रिएक्शन लाईक दिस. रिएक्शन कशा पद्धतीने होईल. हिअर द C2H5 by 2 nitrogen, there is this group double bond O. Now here this is called benzene ring and it is called the nitrogen ला दोन इथाइल ग्रुप होते N, डाय इथाइल सल्फोनामाइड म्हटलं. ओके, तर इथे बघा या नायट्रोजनला हायड्रोजनच नाही, तर आपण म्हणू
हायड्रोजन असल्यामुळे इट इज इनसोल्युबल इन अल्कली. इट इज इनसोल्युबल इन अल्कली म्हटलंय. ओके, इट इज इनसोल्युबल इन अल्कली. नाव हियर ऑब्वियसली these are the most important. हा सोल्युबल आहे, हा इनसोल्युबल आहे. आम्हाला सांगा टर्शियरी अमाइन सोबत काय होईल? इफ यू रिएक्ट विथ टर्शियरी अमाइन C2 by 3 नायट्रोजन. जर आपण यामध्ये आपण जर इथे केलं की Cl S डबल बॉन्ड O बेन्झीन रिंग जर ठेवलं तर रिएक्शन काय होईल? नो रिएक्शन. इथे लिहिता येईल तुम्हाला. In tertiary amine, then hydrogen atom is absent attached to the nitrogen atom. Hence, from this reaction, we will differentiate the primary, second, and tertiary amine. ते 3 मार्गासाठी क्वेश्चन विचारू शकतात. फक्त तुम्हाला सेंटेन्स लिहायला लागला. मी याच्यात जसं इथे सेंटेन्स लिहिला तुम्ही इथे लिहू शकता आणि खाली लिहू शकता इथे इनसोल्युबल. ओके, आणि इथे तुम्ही सिंपल हे रिएक्शन लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहू शकता टर्शियरी अमाइन डू नॉट कंटेन हायड्रोजन अटॅच टू द नायट्रोजन. हेन्स इट डू नॉट रिएक्ट विथ द these are the aryl सल्फोनिल क्लोराइड सोबत तो रिएक्ट करणार. सिंपल आहे. ओके, बेटा स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, नाव हा क्वेश्चन आयएमपी आहे, म्हणजे ही टेस्ट आयएमपी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, चला जर झालं तर पुढे जाऊ. now we discuss the electrophilic substitution reactions. तर डिस्कस करू. त्या पण खूप महत्वाच्या आहे, एक्झाम मध्ये विचारू शकतात. खूप महत्वाच्या रिएक्शन्स आहे. ओके, बघा आता ह्या लॉकडाऊन मध्ये कशी आपली पेपरची प्रॅक्टिस झाली नाहीये. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस साठी काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने काहीतरी, आता बघा टाइम तर कमी आहे, पण स्टील तुम्ही जर एक काहीतरी प्लॅनिंग जर केलं ना तर एका ह्या शॉर्ट स्पॅन मध्ये चांगलं एक प्रिपरेशन करू शकाल तुम्ही. ओके, तर त्यानंतर नंतर बोलतो, पण आपण आता टॉपिक कडे जाऊ. इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक aromatic substitution in aromatic amine. In aromatic amine, we know that in aromatic amine NH2 group हा जो है in aromatic amine NH2 group हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग है का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग है? यस, इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ते पण पॉवरफुल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. hence it activated to benzene ring. बेन्झीन रिंगला हा ऍक्टिव्हेट करतो अँड हेन्स इट इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. आता याचे रेझोनन्स स्ट्रक्चर काढत नाही मी, कारण तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर माहिती आहे. अँडलिनचे रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्ही काढाल, लोन पेअर असते नायट्रोजनची, ती काय करते बेन्झीनला डोनेट होते, ऑर्थोवर निगेटिव्ह चार्ज, नंतर पॅरावर निगेटिव्ह चार्ज, नंतर अगेन ऑर्थोवर निगेटिव्ह चार्ज येतो. ऑब्विसली हा इलेक्ट्रोफाईल काय करतो, इलेक्ट्रोफाईल हा ऑर्थो पॅरावर अटॅक करतो, म्हणूनच आपण याला म्हटलंय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हटलंय. ओके, वी कॅनॉट ड्रॉ द रेझोनन्स स्ट्रक्चर. आय होप की ऑल ऑफ यू नोन अबाउट दॅट रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, ना फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ब्रोमिनेशन. चला यामध्ये ब्रोमिनेशन करू आपण फर्स्ट. खूप सिंपल रिएक्शन आहे पण इंटरेस्टिंग आहे. ब्रोमिनेशन तुम्ही तिथे ब्रोमिनेशन करा, ठीक आहे. इन दिस केस, कारण याला काय म्हटलं आपण, ते वर्ड यूज केलं काय, पॉवरफुल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हटलंय. जेव्हा पॉवरफुल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बेन्झीनला किंवा अरोमॅटिक रिंगला अटॅच असतात, ते काय करतात, बेन्झीनला एवढं ऍक्टिव्हेट करतात
की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सायमल्टेनियसली ऑर्थो पॅराला सायमल्टेनियसली होतात, म्हणजे एवढं पॉवरफुल ऍक्टिव्हेटिंग पॉवर आहे त्यांच्यामध्ये. ओके, तर इथे काय होईल, इफ द ब्रोमीन वॉटर रिॲक्ट विथ aniline, म्हणजे अरोमॅटिक अमाइन सोबत रिॲक्ट झालं तर ऑब्व्हियसली इट इज अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणजे अरोमॅटिक अमाइन घ्यायला लागेल. रिॲक्ट विथ aniline टू गिव्ह आपल्याला म्हणजे 2,4,6 ट्राय ब्रोमो aniline. म्हणजे रिॲक्शन तर सिंपल आहे, कशा पद्धतीने होईल, चला aniline ड्रॉ करू आपण. ठीक आहे, aniline एवढा ड्रॉ केला आहे की आपल्याला aniline स्ट्रक्चर चुकलं नाही पाहिजे. कोणी काय करतात, मॅक्झिमम स्टुडंट काय करतात, त्या NH2 ला NH3 बनवून टाकतात. दॅट इज अ रॉंग स्ट्रक्चर. ओके, नाव इथं काय होईल, या केसमध्ये काय होईल, जर आपण ब्रोमीन वॉटर घेतलं Br2 प्लस H2O, तर सायमल्टेनियसली ब्रोमिनेशन होईल लाईक दिस. NH2 Br इथे जोडेल, Br या साईडला आणि Br या साईडला, प्लस आपल्याला 3 टाइम्स HBr निघेल. नाव इट इज कॉल्ड 2,4,6 ट्राय ब्रोमो aniline. ओके, बट जर आपल्याला मोनो डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायचा, म्हणजे एकच ब्रोमीन अटॅच करायचं असेल आपल्याला, तर काय करता येईल बघा. ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, मग ऍक्टिव्हेटिंग पॉवरफुल ऍक्टिव्हेटिंग ग्रुपचे जे ऍक्टिव्हिटी आहे हे आपल्याला कंट्रोल करावं लागेल. आता कंट्रोल करणं इन द सेन्स म्हणजे काय, म्हणजे हे जो पॉवरफुल ग्रुप आहे NH2 याची ऍक्टिव्हिटी कंट्रोल करावी लागेल. तर कशा पद्धतीने कंट्रोल करायला लागेल, म्हणजे जी लोन पेअर आहे कोणाची, नायट्रोजनची, जी बेन्झिनला डोनेट होत आहे, ज्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी वाढत आहे बेन्झिनची, तर त्या नायट्रोजनच्या लोन पेअरला आपल्याला काय करावं लागेल, आउटसाइड द बेन्झिन रिंग बिझी करावं लागेल. म्हणजेच इथे 2 स्टेप आहे. आपल्याला जर मोनो डेरिव्हेटिव्ह म्हणजे सायमल्टेनियसली 3 ब्रोमीन नाही लागणार, एकच ब्रोमीन लागेल. ठीक आहे, मग एकच ब्रोमीन लावायसाठी आपल्याला 2 प्रोसिजर फॉलो करायला लागेल. एक प्रोटेक्शन ऑफ ग्रुप म्हणता येईल, दुसरं डिप्रोटेक्शन ऑफ ग्रुप म्हणता येईल. तर प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन कशा पद्धतीने केली जाते, याचा रिझल्ट काय, याचा बेनिफिट काय. नाव इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट की हे जे ऍक्टिव्हिटी आहे NH2 ची, ही ऍक्टिव्हिटी कंट्रोल करायसाठी आपल्याला ह्या 2 प्रोसेस फॉलो करावं लागेल, एक प्रोटेक्शन एक डिप्रोटेक्शन. कशा पद्धतीने करता येईल बघा. लास्ट टाइम आपण ऍसिड क्लोराईड आणि ऍसिड अनहायड्रेट सोबत aniline ची रिएक्शन केली होती, तर आपल्याला अमाइड भेटला होता, ऍसिटा अमाइड भेटला होता, म्हणजे करस्पॉन्डिंग अमाइड भेटलं होतं. इथे आपण तेच करणार. इथे काय करणार, जर आपल्याला फर्स्ट टाइम बेन्झिन म्हणजेच aniline, तुम्ही याची रिएक्शन करा ऍसिड अनहायड्रेट सोबत, म्हणजे OC डबल बॉन्ड OCH3, हा C डबल बॉन्ड OCH3, इथला एक हायड्रोजन घ्या, हा ऍसिटिक ऍसिड म्हणून बाहेर काढा, तर आपल्याला काय भेटेल, फिनिल ऍसिटामाइड, म्हणजे NHC डबल बॉन्ड OCH3. बघा काय झालं आता, हा जो ग्रुप बनलाय NHC डबल बॉन्ड OCH3, यामध्ये काय झालं, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप झाला. कसा काय, ही लोन पेअर जे आहे, ही लोन पेअर काय या ग्रुपला रेझोनेटिंग मध्ये जातील अशा पद्धतीने. म्हणजेच काय होईल, लोन पेअर जे पॉवरफुली बेन्झिनला डोनेट होत होती, ती काही पर्सेंट काय झाली, आउटसाइड द बेन्झिन बिझी झाली. म्हणजे ही लोन पेअर जी होती ही काही पर्सेंट या ग्रुपमध्ये काय होईल, कॉन्ज्युगेशन चालली जाईल. म्हणजे ऍक्टिव्हिटी, पॉवरफुल ऍक्टिव्हिटी काय कंट्रोल झाली इथे. नाव इन दिस केस काय होईल, मग तुम्ही याला म्हणतात, याला म्हणतात प्रोटेक्शन. या स्टेपला म्हणतात प्रोटेक्शन. आपण प्रोटेक्शन केलं. आता काय करायचं, एकदा प्रोटेक्शन केलं म्हणजे ग्रुपला आपण काय केलं, प्रोटेक्ट केलं, मग डिझायर ऑपरेशन करायचं. डिझायर ऑपरेशन म्हणजे काय, ब्रोमिनेशन करू Br2 प्लस H2O. ओके, मग यामध्ये काय होईल बघा, Br2 प्लस H2O, ऍक्च्युली हा बल्की ग्रुप आहे. हा ग्रुप मोठा असल्यामुळे काय होईल की ब्रोमिनेशन ऑर्थोला होणार नाही, बिकॉज ऑफ स्टेरिक क्राउडिंग, ते होईल पॅराला. तर प्रोडक्ट काय भेटेल, लाईक दिस, बेन्झिन रिंग, इथं Br लावता येईल आपल्याला, हा NHCOCH3, म्हणजे पॅरा ब्रोमोफिनिल ऍसिटामाइड. मग याला काय म्हणजे डिझायर ऑपरेशन म्हणून, डिझायर म्हणजे याला ऑपरेशन, पर्टिक्युलर ऑपरेशन म्हणता येईल. करस्पॉन्डिंग ऑपरेशन केलं, पहिली स्टेप प्रोटेक्शन केलं, दुसरी स्टेप ऑपरेशन केलं आपण डिझायर ऑपरेशन, तिसरी स्टेप डिप्रोटेक्शन, याचं हायड्रोलिसिस करा.
हायड्रोलिसिस करताना इथून बॉन्ड ब्रेक करा, या साईडला एच द्या, या साईडला ओ एच द्या, म्हणजे ऍसिडिक ऍसिड बाहेर निघून जाईल. तर आपल्याला काय भेटेल, रिस्टोअर NH2 भेटेल. म्हणजे लाईक दिस NH2 परत काय होईल, रिस्टोअर होऊन जाईल या पद्धतीने. आणि प्लस CH3 COOH बाहेर निघून जाईल. म्हणजे याला म्हणतात डी प्रोटेक्शन. या स्टेपला म्हणतात डी प्रोटेक्शन. आय होप तुम्ही हे स्टेप समजली असेल. काय केलं आपण, याला पहिला प्रोटेक्ट केलाय, नंतर डिझायर ऑपरेशन कॅरी केलं, नंतर डी प्रोटेक्ट केलाय. तर तुम्हाला मोनो डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे, म्हणजेच पॅराला ब्रोमिनेशन लावलंय. ऑर्थोला ब्रोमिनेशन होणार नाही, कारण काय, ऑर्थोची पोझिशन ब्लॉक झाली आहे, कारण हा मोठा ग्रुप इथे अटॅच झालाय वरती. there is a steric crowding, steric hindrance. Because of this process cannot carry the bromination at ortho position, but still we carry the bromination at para position. Hence lastly we get the para bromoalin is a monoderivative product. Okay, that is the most important. तर आपला स्क्रीनशॉट घ्या. येस, झालाय. ओके, नाव आता बघा, मी ही रिएक्शन मोडत नाही खालची, पण ही वरची रिएक्शन मी इथून थोडं याला बाजूला करतो, याला क्लीन करतो. नाव यामध्ये काय होईल, आता सेकंड घेऊ आपण नायट्रेशन. सेकंड नायट्रेशन करून बघा, नायट्रेशन करताना काय करायला लागेल आपल्याला. नायट्रेशन करताना काय यूज करतो आपण, येस, नायट्रेटिंग मिक्सर यूज. H2SO4 बरोबर आहे. नाव हियर दिस आर द ऍनिलीन. बघा इंटरेस्टिंग पॉइंट इथे काय सांगण्याचा प्रयत्न करतो. नाव कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, हे काय जनरेट करतात, दिस जनरेट द व्हॉट, इलेक्ट्रोफाइल NO2 पॉझिटिव्ह. मग हा काय करतो बघा, इथे ऍक्सेप्टेबल प्रोडक्ट किती आहे, एक तर पॅरा डेरिव्हेटिव्ह भेटायला पाहिजे, ऑर्थो डेरिव्हेटिव्ह, पण इथे मेटा डेरिव्हेटिव्ह पण फॉर्म होतो. म्हणजे प्रोडक्ट 3 फॉर्म होतात, लाईक दिस ऍनिलीन, NH2 NO2, म्हणजे याला म्हणून आपण ऑर्थो नायट्रो ऍनिलीन. आणि याचं नियर अबाउट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे खूप मायनर क्वांटिटी मध्ये असतो, हा जवळपास 2-3% एवढा प्रोडक्ट बनवतो. हा ठीक आहे. प्लस सेकंड काय येईल, यार द NH2 पॅरा पोझिशन लावू याला, NO2 म्हणजे पॅरा नायट्रो ऍनिलीन लिहिता येईल. हा जवळपास नाव हिअर इट इज अ प्रोडक्ट ऑप्टेनिंग द नियर अबाउट 60-65% मॅक्झिमम क्वांटिटी राहील. ओके, आणि लास्ट जो असेल, जो आपल्याला ऍक्सेप्टेबल नव्हता, हा NH2 मेटा पोझिशनला पण NO2 लागेल. ओके, तर इथे काय होईल, नाव दिस प्रोडक्ट इज ऑप्टेन लाईक द 35-40%. सॉरी 35 नाही, हा येईल 33, 32 टू देअर द 40% प्रोडक्ट भेटेल लाईक दिस. ओके, तर 40 पेक्षा कमी भेटेल, 30-40 समजून चला, काय हरकत नाही. हे क्वांटिटी म्हणजे कसं, मी तुम्हाला एक सांगितलं क्वांटिटी कोणती जास्त भेटेल. बघा ऑर्थोची कमी का भेटलं, कारण स्टेरिक क्राउडिंग. ठीक आहे, पॅरा जास्त भेटेल, आणि मेटा ऍक्सेप्टेबल नव्हता, पण तो पण फॉर्म झाला. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सर हा कसा फॉर्म झाला, मग क्वेश्चन येईल आपल्याकडे, हा फॉर्म होण्यामागचं कारण काय. ओके, नाव वी नो दॅट आवर रिएक्शन कॅरी इन ऍसिडिक मीडियम. जेव्हा आपण रिएक्शन ऍसिडिक मीडियम कॅरी करतो, H+ तर डोनर आहेच. म्हणजे इथे ऍक्च्युअली होईल का, जेव्हा ऍनिलीन सोबत H+ आयन म्हणजे NH2 जो होता, हा H+ आयन कुठून आला, कारण आपल्याकडे रिएक्शन मध्ये ऍसिड आहे, ही लोन पेअरवर तो H+ आयन अटॅक करेल. तर आपल्याला काय भेटेल, नाव व्हॉट विल गेट द, वी गेट द ऍनिलियम आयन NH3 पॉझिटिव्ह. याला म्हणू ऍनिलियम आयन. आणि हा ऍनिलियम आयन काय आहे, तुम्ही जर बघितलं असेल, ऍल्युमिनियम आयन नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतात, म्हणजे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तयार होतो बेन्झिनच्या वरती, तर हा असतो मेटा डायरेक्टिंग, कारण मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते दॅन ऑर्थो आणि पॅरापेक्षा. ओके, म्हणून देअर द पॉसिबिलिटी ऑफ मेटा प्रोडक्ट, हा मेटा प्रोडक्ट बनण्याची पॉसिबिलिटी बनते इथे. हे खूप महत्वाचं आहे. तर इथे 3 प्रोडक्ट बनले,
ऑर्थोय बनला, पॅराय बनला आणि अनएक्सेप्टेबल प्रोडक्ट होता मेटा बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ एनिलियम आयन विच आर मेटा डायरेक्टिंग. ओके. आता परत तुम्हाला जर काय करायचं आहे, तुम्हाला बनवायचं आहे जर मोनोडेरिव्हेटिव्ह बनवायचं काय करायला लागेल, परत एनिलीन घ्या, प्रोटेक्शन करा, सेम प्रोसिजर. डिझायर ऑपरेशन इथं काय होईल, फक्त इथं डिझायर ऑपरेशन इथं काय करायला लागेल आपल्याला. नाव हिअर इन दिस केस ब्रोमिनेशन न करता आपण काय करू, इथे नायट्रेशन करू. म्हणजेच काय करायला लागेल इथं कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस H2SO4 घ्यायला लागेल. तर इथे काय करायला लागेल, इथे NO2 लागेल. मग हा काय असेल NHCOCH3 आणि परत काय होईल, डिप्रोटेक्शन करू, इथे NO2 लागेल खालती आणि सेम प्रोसिजर तर सेम होईल. पहिले प्रोटेक्शन करा, डिझायर ऑपरेशन नायट्रेशन कॅरी केलं, नंतर डिप्रोटेक्शन केलं तर आपल्याला मोनो डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट भेटेल. ही पण रिॲक्शन तेवढीच महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. होऊ शकते एक्झाम मध्ये तुम्हाला मोनो डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायला सांगतील किंवा एक्सप्लेनेशन मागतील त्याचं, हाऊ कॅन प्रिपेअर द मोनो डेरिव्हेटिव्ह इन केस ऑफ एनिलीन. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला बनवता येईल. ओके. चला बेटा स्क्रीनशॉट घ्या. झालाय. ओके. आणि एक लास्ट रिॲक्शन आली आहे सल्फोनेशन. सल्फोनेशन करताना आपण काय यूज करतो, यस जर सल्फोनेशन करतो आपण सल्फ्युरिक ऍसिड यूज करतो. ओके. नाउ इन दिस केस the aniline react with the concentrated sulfuric acid म्हणजे आपण देऊ सल्फोनेशन. aniline react with concentrated H2SO बरोबर. तर पहिले काय बनते, to give first time give here the anilium hydrogen sulfate, anilium hydrogen sulfate हा प्रोडक्ट बनतो anilium hydrogen sulfate which on heating with sulfuric acid. पुन्हा आपण याला करू which on heating with ही रिॲक्शन खूप महत्वाची आहे. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड at temperature 253 Kelvin to